हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं, ज्याच्यामध्ये मी एक असं म्हणजे कपाट टाईप छोटंसं ड्रॉवर टाईप जे असतं ना, ते ऑर्डर केलं होतं. ते रिसीव्ह झालं होतं मला. आता मी तुम्हाला दाखवते. आणि मी याच्यासाठी ऑर्डर केलं हे की बाबा असे शूचे छोटे मोठे सामान जे राहते, तिचे टॉईज म्हणा या तिचे काही जे सामान आहे त्याच्यामध्ये एकदम भारी मस्तपैकी ठेवू शकते याच्यासाठी. आणि माझं पण काही सामान असलं ज्वेलरी वगैरे म्हणा काही मी याच्यामध्ये ठेवू शकते, म्हणून मी ऑर्डर केलं होतं. आता हे मी एकदा तुम्हाला पूर्ण पॅक म्हणजे असं जॉईन करून दाखवते, जोडते याला सगळं. आणि मी याच्यासाठी रेडी झाले होते की बाबा माझी आई म्हणजे मम्मीची मम्मी खूप दिवसापासून आमच्याकडे आले नव्हत्या घरी. तिकडे जाण्यासाठी निघली होती मी घरातून, आणि ते पार्सल बॉयचा कॉल आला आणि पार्सल रिसीव्ह करून घेतलं आहे. असं काही आहे तर तुम्ही बघू शकता. आणि मग ते झालं फायनली. मग मी गेली आईच्या घरी लवकर. मम्मी, मी, पप्पा आम्ही सगळेजण गेले होते. हे माझे सगळ्यात लहान मामा आहे मुकेश मामा. हे आहे आई मम्मीची मम्मी. आणि इकडे पाठीमागे आहे बाबा. त्यांना सगळ्यांना भेटले. आणि अचानकमध्ये श्वेताचं माझं पण तिथं भेटणं झालं आहे. श्वेताचा मुलगा नक्षू आणि श्वेता म्हणजे शिवला घेऊन बाहेर निघत होती तर रडायला लागला होता. मग त्याच्यामुळे मग ती थोडंसं तिथं थांबले, तिला भेटले वगैरे, आणि लगेच मी पण घरी येऊन गेले. आणि मग संध्याकाळी शिवच्या पण संग मार्केटमध्ये गेले, म्हणजे आमच्या इकडंच चौकामध्ये. तिकडे गेले, भाजी वगैरे आणायची होती. आणि शूचं ते काही सामान असलं डेटॉल वगैरे, ते काय डायपर वगैरे असलं ते घेऊन यायचं होतं. ते संपलं होतं तर ते घेऊन आले. आणि संध्याकाळी मिसळपावच करणार होते तर घरी आले, मिसळपाव केला आणि मस्तपैकी मिसळपाव खाऊन घेतला होता. आणि शिवच्या पप्पांना जायचं होतं ड्युटीला जायचं त्यांना, तर मग त्यांना काहीतरी सुक्की मटकी करून दिली होती. आणि बाकीची मग मी असं काही केली होती मिसळपाव. त्यांनी काय पाव खाल्ले नव्हते, पाव फक्त माझ्यासाठीच घेतले होते. आणि आता माझी रुटीन अशी झालेली वापस की मी संध्याकाळी रोज थंडीचे दिवस चालू झालेले आहे तर रोज संध्याकाळी मी हळदीवाला दूध पिते. शिव व्हायच्या पहिले म्हणजे प्रेग्नन्सी टायमाला पित होते, आणि शिव झाल्यावर पण पिलं होतं. पण मध्ये 2-3 महिने गॅप पडला होता, पित नव्हते मी दूध, म्हणजे विसरून जात होते. आणि कधी जीवावर पण येत होतं म्हणून पित नव्हते. बट आता वापस चालू केलेलं आहे दूध पिणं मी. हळदीवालं सध्याला तर हळदीवालंच पिते, ज्याच्यानं सर्दी पण होणार नाही काहीच नाही म्हणून. त्याच्यामुळं चांगलं राहतं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन जर कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इथे शिवचा आवाज तुम्हाला आलाच असेल तर शिवचं पण एकदा बाय घेऊन टाका. तर शिव बाय कर बाबू. बाय बाय. बाय कर ना. बाय कर. बाय. दे आवाज, आवाज दे, आवाज दे. बाय. नाही